तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्या की आपल्या सेटअप अकॉर्डिंग कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की निफ्टीमध्ये आहे. तर निफ्टी आधी बघून घेऊ की कुठे एक्झिक्यूट झालेला आहे ते. निफ्टीची ओपनिंग टोटली आज फ्लॅट होती. हा जो रेंज यांनी सोडून गेलेला होता, जो की फ्रायडेचा होता, याच्यामध्ये त्यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल टोटली वोल्टाईल होती आणि जनरली काल सुट्टी होती, त्या अकॉर्डिंग एक्सपेक्ट केलेलंच होतं की एक दोन कॅन्डल जे आहे ते वोल्टाईल राहतील आणि प्रॉपरली फर्स्ट, सेकंड, थर्ड तिन्ही कॅन्डल यांनी वोल्टाईल क्रिएट केलेले आहे. इथे ब्रेकडाऊन दाखवलं. भरपूर जे इमोशनवर ट्रेड करतात त्यांनी मोठी रेड कॅन्डल बघून इथे सेल केलं असेल आणि प्रॉपरली निफ्टीने त्यांना ट्रॅप केलं, अपसाईडला मोमेंटम केलं आणि इथे जे स्ट्रक्चर होतं ते टोटली बेंड होताना दिसलेलं होतं. तर इथे आपण अलर्ट झालेलो होतो. दोन्ही साईडची रेंज क्रिएट झालेली होती. याच्यावर आपण बाईंग करणार होतो, याच्या खाली आपण सेलिंग करणार होतो. दोन्ही साईडनी आपल्याला 1:2चं टार्गेट इझिली होतं. जर तुम्ही मागे जाऊन या लेवलवर जर तुम्ही बघाल तर प्रॉपरली टार्गेट अवेलेबल आहेत. तर आपला जो ट्रेड ॲक्टिव्ह झालेला आहे तो या कॅन्डलमध्ये आहे. प्रॉपरली आणि इंगल्फ केलं, खाली आला, या कॅन्डलचा लो ब्रेक केला आणि प्रॉपरली इंगल्फ करून वर क्लोजिंग दिलेली आहे. तर जशी या कॅन्डलची क्लोजिंग आली तर मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा लो मी एसएल लावलेला. या कॅन्डल नंतर मी सांगितलं की 1:2चं टार्गेट इझिली अवेलेबल होतं, त्या अकॉर्डिंग हा ट्रेड घेतलेला होता. आणि हा जर फेल झाला असता आणि डाऊन साईडला आला असता तर मग या रेंजवरच फिरत राहिला असता. मग आपल्याला रिव्हर्सलसाठी प्ले करावं लागलं असतं. इथे थांबला असता, देन ब्रेकडाऊन केलं असतं तर आपण डाऊन साईडला प्ले केलं असतं. बट आपण एंट्री घेतल्यानंतर लगेचच यांनी बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल क्रिएट केलेला आहे आणि ऑलमोस्ट 80% जे टार्गेट आहे ते इथे डन केलेलं आहे. जेव्हा फर्स्ट स्विंग क्रिएट झाला तर ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग जो एसएल इथे लावलेला होता तो ट्रेल करून याच्या खाली लावला. त्यानंतर इथे जेव्हा टार्गेट डन झालं तर मी डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग ट्रेल करायला स्टार्ट केलं. या स्विंग नंतर मी या कॅन्डलच्या खाली लावलं. त्यानंतर तर इथे डॉमिनेट कॅन्डल नव्हती, तर एक स्विंग किंवा डॉमिनेट कॅन्डलचा वेट केला, जो की कॅन्डल इथे आलेली आहे. जेव्हा ही कॅन्डल आली तर जो ट्रेलिंग इथे होता तो अजून टाईट ट्रेल करून याच्या खाली लावला. जेव्हा निफ्टी इथनं रिव्हर्स झालेला आहे तर एका पॉईंटनी इथे आपला सिक्युअर झाला आणि इथनं एक अपसाईडला स्पाईक आलेली आहे. तुम्हाला इथे क्लिअरली दिसेल की हा जो रेंज आहे हा प्रॉपरली एक स्विंग टाईप दिसेल. तर या रिजेक्शनवर जेव्हा मार्केट अपसाईडला निघालं तर मी अजून टाईट ट्रेल केला आणि याच्या खाली लावला. ही कॅन्डल तुम्हाला दिसेल की डाऊन साईडला आलेली नाही आहे, बट ऑप्शन प्रीमियममध्ये इथे स्पाईक लागला आणि जो आपला ट्रेलिंग होता तो इथे बुक झालेला आहे. त्यानंतर बँक निफ्टीने चांगलंच इथे टाइम स्पेंड केला. प्रॉपरली डे हाय जवळ होतं. इथे पण आपण रिव्हर्सल ट्रेड एक्झिक्यूट करू शकलो असतो, बट हर्डल जे होते ते खूप जवळजवळ होते आणि हा जो टार्गेट आहे हा क्लिअरली निघणाऱ्याची गॅरंटी नव्हती. त्या अकॉर्डिंग मी इथे रिव्हर्सल सेटअप एक्झिक्यूट केलेलं नाही आहे. आणि जनरली जर आपल्याला फर्स्ट ट्रेडमध्ये जर चांगलं प्रॉफिट झालेलं आहे तर आपण सेकंड ट्रेड घेत नाही. तर तेच आपण इथे आज फॉलो केलेलं आहे. हा ट्रेड होता बट कन्फर्मेशन नव्हतं, कारण की ऑलरेडी एक हर्डल इथे होतं, टार्गेट हे होतं ऑलरेडी आणि डन केलेलं आहे. बट हा ट्रेड आपला चांगल्या प्रकारे चालला, त्यामुळे आपण याला इग्नोर केलेला आहे. इथे भरपूर जणांनी घेतलं असेल, कारण की ही कॅन्डल बघितलेली असेल डॉमिनेट आणि टार्गेट ठेवलेलं असेल या लेवलपर्यंत. बट जर तुम्ही बघाल तर जी सायकोलॉजिकल लेवल होती ती ही लेवल होती आणि एक्झॅक्टली यांनी इथे सपोर्ट घेतलेला आहे. इथे थांबून ब्रेकडाऊन दिलं असतं तर मग या लेवलपर्यंत आला असता, जे की आपण प्रॉपरली मी तुम्हाला लाईव्ह स्ट्रीममध्ये पण सांगितलं की कशाप्रकारे आपण इथे इग्नोर केलेलं आहे. भरपूर जणांनी इथे ट्रेड घेतलेला पण होता इमोशन बेसवर, बट मी क्लिअरली सांगितलेलं होतं की हा टोटली ट्रॅप आहे. इथे पण यांनी अपसाईडला उचललं आणि इथे पण अपसाईडला उचललं, कारण की जर तुम्ही फिन निफ्टीची लेवल बघाल तर तिथे तुम्हाला समजून येईल. आज फिन निफ्टीची मंथली एक्सपायरी होती, त्या अकॉर्डिंग मार्केट आज मुवमेंट करत होतं. तर मी स्ट्रिक्टली सांगितलेलं होतं की इथे सेल करायचं नाही आहे. तरी 95% ट्रेडर्सनी इथे ट्रेड घेतलेलं नाही आहे, बट इमोशन बेसवर भरपूर जणांनी घेतला. तर मी स्ट्रिक्टली सांगितलेलं होतं की इथे घ्यायचं नाही आहे. त्यानंतर प्रॉपरली त्यांना ट्रॅप केलेलं आहे आणि दिवसभर या रेंजवरच घालवलेलं आहे. आणि हे मुवमेंट जेव्हा सुरू होती तर मी सांगितलेलं होतं की आता मार्केट कुठेही जाणार नाही आहे, या रेंजवरच क्लोजिंग देणार आहे आणि प्रॉपरली त्यांनी क्लोजिंग पण त्या रेंजवरच दिलेली आहे. जे पण लाईव्ह स्ट्रीममध्ये असतील त्यांना प्रॉपरली माहिती असेल की कशाप्रकारे आपण ह्याला पण राईट केलं आणि याला इग्नोर केलं. तर निफ्टीमध्ये आपल्या सेटअप अकॉर्डिंग एक ट्रेड होता, जो की आपण प्रॉपरली इथे एक्झिक्यूट केलेला आहे. या लेवलपासून तर ऑलमोस्ट आपण डे हायपर्यंत राईड केलं आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो या रेंजवर बुक झालेला आहे आणि ह्याला तर आपण इग्नोर केलेलं आहे. मी सांगितलं कशाप्रकारे आपण इग्नोर केलं ते. तर हे होतं निफ्टीचं. याचबरोबर बघून घेऊ की बँक निफ्टीमध्ये आपला ट्रेड का बरं एक्झिक्यूट झालेलं नाही आहे ते. आणि तुम्हाला पण आमची लाईव्ह स्ट्रीम जॉईन करायची असेल आणि लर्निंग वाढवायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. पूर्ण डिटेल तुम्हाला तिथे मिळून जाईल आणि लगेचच तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह ट्रेडिंग करायला स्टार्ट करू शकता. तर इथे बँक निफ्टी आपण लावून घेतलेला आहे. बँक निफ्टीची ओपनिंग स्लाइटली गॅपअप होती, बट हा जो मोठा रेंज होता याच्यामध्ये त्यांनी ओपनिंग दिलेली होती. इथे पण मी सांगितलेलं होतं की हा किती फास्ट खाली येऊ द्या, याला जोपर्यंत या खाली येत नाही तोपर्यंत आपल्याला एंट्री करायची नाही आहे. आणि एक्झॅक्टली त्या लेवलवर त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे, अपसाईडला मोमेंटम केलं आणि इथे यांनी ब्रेकआउट दिला. आपल्या सेटअप अकॉर्डिंग मी सांगितलेलं होतं की इथे एक्झिक्यूट करू शकता आणि भरपूर जणांनी इथे ट्रेड घेतलेला आहे. आणि मी सांगितलं होतं की डायरेक्ट हा टार्गेट निघत आहे. याच्यामध्ये 1:2चं टार्गेट होतं, जे की प्रॉपरली यांनी दिलेलं आहे. कारण की मी जो ट्रेलिंग सांगितलेला होता तो मी इथे सांगितलेला नव्हता, मी या लेवलवर सांगितलेला होता. कारण की याच्या खाली जर आला असता तर
ऑलरेडी आपला जो कन्सेप्ट आहे रिट्रेसमेंटचा त्या अकॉर्डिंग हा खालच्या साईडने आला असता. त्या अकॉर्डिंग इथे जे टार्गेट निघत होतं ते 1:2चं होतं. तर एक्झॅक्टली या लेवलवर यांनी एंट्री दिलेली आहे आणि या लेवलवर ते टार्गेट काढून दिलेलं आहे. इथे मी पण एक्झिक्यूट करणार होतो, बट फर्स्ट ट्रेड जो होता तो निफ्टीमध्ये एक्झिक्यूट झालेला होता आणि तो कंटिन्यू सुरू होता. तर माझी मार्जिन टोटल त्यामध्ये यूज झालेली होती. त्या अकॉर्डिंग मी इथे एक्झिक्यूट नाही केलं, कारण की मॅक्झिमम मार्जिन जी आहे ती मी फ्रायडेला विड्रॉल केलेली होती. त्या अकॉर्डिंग आज मी सिंगलच ट्रेड एक्झिक्यूट केला, जो की निफ्टीमध्ये होता. जर मार्जिन असती तर फुल क्वांटिटीसोबत मी ह्याला पण एक्झिक्यूट केलं असतं आणि हे जे टार्गेट आहे हे ऑलमोस्ट आपलं या लेवलवर बुक झालेलं असतं. तर भरपूर जणांनी या लेवलवर बुक केलेलं आहे. मी सांगितलेलं होतं की कशाप्रकारे याला होल्ड करायचं आहे ते. यामध्ये पण सेम ट्रॅप मी सांगितलेलं होतं की याला पण इग्नोर करायचं आहे, कारण की आज टोटली जे दोन्ही इंडायसेस मॅनेज करत होतं ते फिन निफ्टीच होतं. त्या अकॉर्डिंग मार्केट आज रिॲक्ट करत होतं आणि सेम तसंच केलेलं आहे. टोटली यानंतर एका रेंजमध्ये मोमेंटम केलं, व्होल्टिलिटी क्रिएट केली आणि जी क्लोजिंग दिली आहे ती पण रेंजमध्येच आहे. तर सेटअप अकॉर्डिंग मी ज्या प्रकारे सांगितलं, इथे एक ट्रेड होता, याचं टार्गेट प्रॉपरली डन झालेलं आहे आणि त्यानंतर तर टोटली साईडवेज टू व्होल्टाईल होता. तर इथे आपला ट्रेड कोणताही ॲक्टिव्ह झालेला नाही आहे. तर हे होतं बँक निफ्टीचं एक्सप्लेनेशन. आता बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड आपण एक्झिक्यूट केलेला आहे ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर निफ्टीचा जो ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 9:55 तिथे मी निफ्टीचा 21,500चा पी होल्ड केला, तो केलेला 147मध्ये आणि असा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे ऑलमोस्ट 11 वाजता. 21,500चा पी तो झालेला आहे 106मध्ये. तर दोन्ही इंडायसेसने आज ट्रेड दिले, बट मार्जिन थोडी कमी होती. त्या अकॉर्डिंग मी इथे फुल क्वांटिटी उचललेली होती, त्यामुळे आपण इथेच एक्झिक्यूट केलेला आहे. बँक निफ्टीमध्ये पण प्रॉपर ट्रेड होता, जो की मी लाईव्हमध्ये एक्सप्लेन पण केलेला आहे. भरपूर जणांनी तिथे पण एक्झिक्यूट केलेला आहे आणि भरपूर जणांनी निफ्टीला पण एक्झिक्यूट केलेला आहे. तर होप करतो जे पण लाईव्ह स्ट्रीम जॉईन करत असतील त्यांना चांगला फायदा होत असेल आणि त्याचबरोबर जे मी रोज एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो ते पण तुमच्या फायद्याचे ठरत असतील, कारण की यामध्ये पण भरपूर लर्निंग आहे. सायकोलॉजी कशाप्रकारे मी यूज करतो ते पण मी यामध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला पण या व्हिडिओमध्ये काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर हे होते आजचे अपडेट. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.